आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही हे कुठले विचार, मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हे कुठले विचार आहे? त्यामुळे मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही। फडणवीसांनी घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवावी, हिंदीला विरोध नाही, मात्र सक्ती कराल तर उखडून फेकू, उद्धव ठाकरेंचा इशारा। आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू। तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे ते जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा। जा घाटकोपरमध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो। फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेची 24 तासात माघार, राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही। हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका। शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिला क्रमांकावर असायला पाहिजे, पण सक्ती करायची नाही। मिस्टर फडणवीस, हा महाराष्ट्र आहे। शालेय अभ्यासात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक, मुंबईच्या असलफा येथे मनसैनिकांचं आंदोलन, काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। काही मुद्दा नसल्यानं विरोधक विविध वावड्या उठवतात। लोकसभेवेळी चुकीच्या नरेटिव्हचा आम्हाला फटका, त्यावेळी विरोधक लोकांच्या मनात चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले, अजित पवारांचं वक्तव्य। याच विरोधकांना काही मुद्दा नाही, लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका, मग अशी आबांनी त्याचा उल्लेख केला, आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला। कडक वागलो असतो तर 8 वेळा बारामतीकरांनी निवडून दिलं नसतं। चुकीचं काम करणाऱ्यांसोबत कडक वागणार, लोकांना फसवू नका, दिशाभूल करू नका, अजित पवारांचा इशारा। आणि कडक वागलो असतो तर 8 वेळेला बारामतीकरांनी निवडून दिलं असतं। नावातच बारामती, तिथलं प्रतिनिधित्व करायचंय, त्याच्यावरती काही येड्या गाबळायचं काम नाहीये। लोकांना फसवू नका, लोकांची दिशाभूल करू नका। लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही। 2100 रुपये करण्याचं नियोजन दिले ते योग्य वेळेला, ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मतं मिळणार नाही, हे आम्हाला माहिती आहे। मुश्रीफांचं वक्तव्य असंवेदनशील, हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींवर केलेल्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंची टीका। इतक्या असंवेदनशील स्टेटमेंटवर माझं उत्तर एवढंच आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सेवा करायलासाठी निवडून येतो या लोकांची। त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार। अजित पवारांच्या सातारा दौऱ्यात रामराजे निंबाळकर अनुपस्थित, पिंपोडे बुद्रुकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन।